सोमवार दिनांक 22 ऑगस्ट 2022. स्थळ काणेकरांची सोनुर्लीची बाग. हा आपला रस्ता. या रस्त्याने आपण हा आपल्या बागेत जाताना लागणारा ओढा आहे. समोर दिसतंय ती आपली बाग आहे. ह्या रस्त्याने आपण आत येतो. सरळ गेलो की ही जी लागली ती आपली बाग आहे. समोर आपल्याला साग दिसत आहेत, थोडी नारळ पोफळी दिसतात. नवीन काजूंची लागवड आहे. हे आपलं कुंपण आहे. कुंपणाच्या बाहेरची जागा आपलीच आहे, रस्त्यासाठी सोडलेली आहे आपण. आणि या कुंपणाच्या जरा पुढे गेलं की हा रस्ता आहे आपला. त्या रस्त्याने आपण आपल्या बागेकडे सरळ जातो. हा रस्ता आहे. या रस्त्याने आता आपण पुढे आलेलो आहोत. या रस्त्याने आपण आपल्या बागेपर्यंत आलेलो आहोत. इथे बाजूला दिसते ती आपली बाग आहे. हे आपलं गेट. इथनं आपण आत आलो. आता आपण आपल्या बागेत आलेलो आहोत. ही संपूर्ण बाग आता हिरवीगार झालेली आहे. पावसाची मजा आहे. सगळं छाटलेले आहे. ते सगळे गिलडीसिरी आहेत. त्या गिलडीसिऱ्याचं रान झालं होतं आणि ते पार कुठपर्यंत बाग आहे आपली, तर आपण अंदाज घेऊया. ह्या टोकापर्यंत आपली बाग आहे. बाजूला आता आपण नवीन केळी. आता ही आपली गेल्या वर्षी लागवड आहे. नारळ याच्यावर आपण पोफळी लावलेली आहेत, केळी लावलेल्या आहेत. या गेल्या पावसाळ्यात लावल्या होत्या. मग आता त्यांचं बरोबर 1 वर्ष आयुष्य झालेलं आहे. या सगळ्या प्लॉटमध्ये भरपूर गवत होतं, जंगलच होतं म्हणायला हरकत नाही. हे आता गेले 10-12 दिवस माणसांनी कामं करून आपलं सगळं कुंपण दिसते, सगळं बांधलेलं कुंपण बांबू बांधून आणि कमीत कमी दोऱ्यांचा वापर करून ते बांबू एकमेकात अडकून केलेलं कुंपण आहे. वेलीने बांधलेलं आहे. म्हणजे संपूर्ण वेलीने बांधलेलं हे नैसर्गिक कुंपण केलेलं आहे. आणि सगळे खुंट गिलडीसिरी आहेत. किती केळी आहे तरी अंदाजे याच्यात सर केळींची लागवड आहे ती 60 केळींच्या वर. 60 केळी आहेत ह्या प्लॉटला आहेत. 60 संपूर्ण केळींचा प्लॉट आहे. आणि पोपळी ज्या आहेत त्या पोपळी 150च्या आसपास पोपळी आहे तिथे. म्हणजे अंदाजे 150, कारण मध्ये अच्छा 150 पोफळी, 60 केळी. आणि नारळ तरी किती आहेत? नारळाची झाडं, छोटी नारळाची झाडं याच्यात 7 छोट्या नारळाची झाडं आहेत. आणि मोठ्या नारळांची झाडं 4-5. पहिलाच प्लॉट आहे. हे केळी लावल्यात आपण. सगळ्या चौबाजूला केळी आहेत. हे सगळ्या आपल्या शेतातल्याच केळी आपण काढल्या आणि लावल्या. शेतात आपल्याकडे भरपूर केळी होत्या, त्या लावल्या. इथल्या तुम्हाला खालच्या गवतावरून आपल्याला अंदाज येईल की इथे किती गवत. आणि ह्याच्यात खूप प्रकारचं जंगली गवत, आळू वाढलेलं होतं. आणि जर काढलं नसतं तर त्या झाडांना आपण काय खत पाणी घालतो की झाडांना थोडी हवा मिळायला पाहिजे. ते फुललेले हो दादा. तुम्हाला झूम करून आणि ते सगळं आपण आता स्वच्छ केलं. लोकांना अन्न देतं बघा. पुढे तू पुढे. हा आहे डुकरान. हा मूळ नारळ आहे. हा मूळ नारळ आहे. आणि डुकर म्हणजे आपल्या इथे रानडुकर जे येतात हे माडांच्या मुळाचे पडलेले जे नारळ आहेत ते एका ठिकाणी असे घेऊन येतात. हा आहे असा नारळ असतो. आणि हा त्याने फोडून खालेले. आणि मग आता आपण बघूया तो किती सुंदर फोडून खातो तो बघा. हे बघा पूर्ण सोलून तो पुढे तू पुढे हात खाली. बरोबर. पूर्ण बघितलं का आम्ही. त्यांनी काय नारळाचा पूर्ण एवढं सगळं हा नारळाचं आहे ते त्यांनी आधी काढलं. वरचं सगळं ते सोलपट साफ केली. साफ केल्यानंतर ते 2 तुकडे केले. आतलं ते सगळं खोबरं असे किती खाल्ले ते बघितले आपण. तर आपल्याकडे इथे कमीत कमी एका जागी 50 कुंपण आहे. मगाशी ज्या रस्त्याला आपण गेलो त्या रस्त्याचंही कुंपण आहे. हे चौबाजूने कुंपण सगळं भरलेलं दाट होतं. त्या ग्लिडीसेची पानं एवढी वाढली होती की हे जे काजू आहेत त्या काजूला सूर्यप्रकाश मिळतच नव्हता. त्या काजूला सूर्यप्रकाश मिळावा म्हणून आपण काय केलं, हे गेले 10-12 दिवस 5 माणसं घातलेली आहेत. समोर जे दिसतात जाडे जाडे खुंट दिसतात ते सगळे साग आहेत. 15 वर्षाचे साग आहेत. नकुळ गेला तर दिसेल. हा 15 वर्षाचा साग आहे. तसं पुढच्या सागाकडे जा. सरळ जा. हां हे 15 कसे 30 वर्षापूर्वीचे साग आहेत. हे वाड्यामधनं आपण हे आणलं होतं.
आपला काजूचा प्लॉट आहे सगळा. इथे काजू आहे. या इथे अजून पण कटर लावायला लागेल, कटर लावलेला नाही आहे. त्यामुळे खाली हा आपला सागाचा प्लॉट आहे. तरी 1000भर साग आहेत ह्या अख्ख्या प्लॉटमध्ये. आपल्याकडे 1500 जेवती साग आहेत. हा हे संपूर्ण प्लॉट आपण हा सागांचा प्लॉट म्हणूनच केला आहे. जामाच्या झाडाकडे जातो. हो जा. हे ते जामाचं झाड आहे. पुढचं प्लॉट बघूया. असा सगळा पार टोकापर्यंत सागाचा प्लॉट आहे. हे जुने साग आहेत. जाडीवरून आपल्या लक्षात येतं. याही बाजूला याचा चहू बाजूला हा आपल्याला डोंगरात पण जायची गरज नाही. हा. तिथे लावला की तो वरपर्यंतच दिसणार. हो जाऊया ना. हा घेऊ ना स्टँड पुढे. हो. हे सागरांची जरा उंची बघूया. आता आपण त्या सागाच्या आपल्या दोन्ही प्लॉटच्या मधोमध आलेलो आहोत. मधून संपूर्ण प्लॉट मिरी मिरी हे अशा प्रकारे सध्या हे चालू आहे याचे. मिरीची वेल वाढलेली आहे. आणि लागवड त्याला हे यायला पण लागली. बाळं यायला सुरुवात झालेली आहे. फळं यायला चालू झालेली. फळांना नाही घेतो. हे सगळं वाढलेलं आहे ते कणकी. ही सगळं बांबू होते. या बांबूमुळे काय झालेलं, त्या बांबूचं रान झालेलं सगळं. आणि या बांबूच्या रानामुळे हा जो काजू आहे, हा काजू संपूर्ण मेलाच होता. आता बाजूचा काजू बघतोय आपण, तो वाकडा आहे, पार वाकडा तिकडा झालाय. का? कारण त्याला बांबूनी हवा द्यायला जागा ठेवली नाही. हा काजू इकडे यायला पाहिजे होता, तो काजू ते या आहे. बांबूंमुळे इकडे गेला. आता समोर आपल्याला दिसत आहे ते बांबू तोडलेले आहेत, पण त्याची ती फांद्या एवढ्या आत अडकलेल्या आहेत की तो ओढून हाणणं शक्य नाही. म्हणजे तो जेव्हा सगळे झाडं सुकतील, त्याचं सगळं जेव्हा हलायचं बंद होईल, तेव्हा आपण त्याच्यामध्ये काहीतरी करू शकू. हा काजूचा प्लॉट आहे. हा आपण इथे स्वच्छ केला. ह्याच्यावरती खूप वेली चढलेल्या असतात. पावसाळ्यात वेली चढल्या की या काजूला श्वास घ्यायला जागा मिळत नाही, पानांना प्राणवायू घेता येत नाही. म्हणून हे सगळे आपल्याला वेली लोंबताना दिसत आहेत. इथे सुकलेले वेली लोंबत आहेत. या सगळ्या वेली आपण आता ह्या 10 दिवसापूर्वी कापून घेतल्या. हो, सगळ्या कापल्या. ह्या जर कापल्या नसते, आता ह्या काजूवरती सुद्धा आपल्याला दिसेल की ह्या काजूवरती सुद्धा वेलीने आच्छादून पूर्ण, जर त्याला 3 महिने काजूला प्राणवायू मिळाला नाही, हवा मिळाली नाही, तर काजू बिचारा तसाच राहतो आणि हे सगळं जंगल वाढतं. त्यामुळे ह्या काजूंची ह्यावेळेला आपण खूप निगा राखलेली आहे. हा सागांच्या प्लॉटच्या मागच्या बाजूला पण आलो. हा सागांच्या मागचा प्लॉट आहे. इकडनं आपण आता डोंगरात जाणार आणि डोंगरात असे आपण वरती डोंगरात चढणार. या ऑगस्टमध्ये माणसं घालून काय काम केलं. 5 माणसं घातली होती आपण, 3 पुरुष 2 बायका. पण हा जो संपूर्ण काजूचा प्लॉट आहे, आता आपल्याला दिसतंय काजू झाडं दिसत आहेत. ते संपूर्ण जंगल होतं. रानमोडी, भेंडी, या सगळ्या विविध आळू, म्हणजे 5-5 उस्कीची झाडं, 5-5 लेअरमध्ये इथे जंगल वाढलेलं होतं. बरं, त्या सगळ्या झाडांवर वेली चढलेल्या होत्या. म्हणजे काजूला काही त्यांनी ठेवलं नव्हतं. हा जो सगळा प्लॉट आहे हा आपण आता स्वच्छ केला. कारण तो जर स्वच्छ केला नसता तर आपल्याला ह्यावेळेला पण उत्पन्न मिळणं जवळजवळ कठीण होतं.
हाच आपला डोंगरातला काजूचा प्लॉट आहे. हे सगळं नकुलचे बाबा होते. इथे आम्ही जंगल वाढवलं होतं पक्ष्यांसाठी, मोरांसाठी, गव्यांसाठी. एक वर्षी ते आले, त्यांनी सगळं तोडलं आणि 85 काजू ह्या भागात लागलेले आहेत. आता खरं काय होतं ते आपल्याला नकुल सांगतोय. सांग. हे साफ करण्याचं मुख्य कारण म्हणजे काय आहे, ही काजू आहे ह्याला हे बघा, हे वरपर्यंत वेली गेलेलं आहे आणि खालून जी रानमोडी म्हणून जी झाड यायचं ते इथून सरळ सपोर्टने या काजूला व्हायचं आणि आपण साफ करायचो जानेवारीमध्ये. ते नोव्हेंबरमध्ये हे काजू वर गेल्याच्या नंतर त्याला फुलोरा येतो. आपल्या इकडे नोव्हेंबरमध्ये काजू फुलोऱ्याला येतात आणि ते ओढल्याच्या नंतर आपलं फुलोऱ्याचं नुकसान व्हायचं, फुलं गळून पडायची. म्हणून ह्या वेळी आपण जुलै ऑगस्ट महिन्यापासून आपण साफ करायला घेतलेली आहे बाग, कारण छोटी असल्यामुळे. आता आपण त्याची उंची बघूया. हा इथून कापलेला आहे तो उभा करून बघूया आपण. तो हे बघा असं हे उभं करतो. ती उंची 5 फुटापेक्षा पण जास्त उंच आहे. भेंडी त्याच्यावरती भेंडी गेली होती हे बघा भेंडी आणि आहे. ही अजून 2 महिन्यामध्ये ह्या काजूच्या वर जाणार होती. संपूर्ण काजू झोकावून टाकणार होती आणि तिचं वजन घेऊन मग ते काढलं की तिचा आणि मग हे आपण जेव्हा ओढायचा प्रयत्न करतो तेव्हा आपलं सगळं तसाच प्रयत्न करायला लागणं काजूमध्ये येणार. हे सगळं कुंपण आहे. हे सगळ्या कुंपण व्यवस्थित साफ करून आपण हे नकुळ आपल्याला दाखवता येते. त्या झाडावरून आपल्याला अंदाज येईल. या झाडाच्या म्हणजे अजूनही ते वेली आहेत. मी वेली ह्या अजून मेलेल्या नाहीत. म्हणजे तुम्हाला वेलीची ताकद कळेल की वेली वजनाने इतक्या नंतर भारी व्हायच्या की त्या उपटून काढायचा प्रयत्न केला की सगळं काजूचा मोहर गळून पडायचा. नको उपटू नको. हा नको हा देत मग ह्याला पानं काढतो. अरे काय सुंदर दिसतं इकडनं बघ. इकडून सुंदर दिसते बघ ते काजू. ते वरून आपण बघूया. अप्रतिम सागाच्या फुलं आली आहे. ते फुलं जी पिवळी दिसत आहेत ना ती सगळी सागाला आलेला फुलवर आहे. हो मोठी झाडं आहेत ना हो कारण ती मोठी आता नको. आता जर आला तर चांगलंच होईल. विचारतो फोन कर. सागत दाखवतो तुम्हाला खाली झाड जरा त्याच्यावर बघूया आपण. सुंदर झालेलं आहे. तो अर्जुन वृक्ष ना, ऐन म्हणजे नाही ऐन वेगळा, अर्जुन वेगळा. अर्जुन दाखवते वरतीच आहे. पांढऱ्या रंगाचं झाड आहे. फळा त्याची अशी काय मला मॅडम ती कलम बघा आणि ही कलम बघा एकाच ह्याला लावलेली. हा सर हो सांगतो मी काय कुठे बांबू आहे. हा जो काजूचा प्लॉट आहे हा आपण म्हणतो एक 5 वर्षांनी स्वच्छ केला. आता खालचे काजू आपण बघितले. ते खालचे काजू किती सुंदर झालेले आहेत, मजबूत झालेले आहेत. पण ह्या इथे आहे त्या काजूला संपूर्ण जंगल वाढल्यामुळे आपल्याला बाहेर कळेल हे सगळं जंगल टाकलं आहे ना. एवढी घाण म्हणजे 5 माणसांनी 1 दिवस काम करायला लागलं हा एवढीशा प्लॉटला. पण आता हा जो आहे खाली बघतो आपण, खाली सुंदरपैकी कणकाचं बेट आहे. बेटीपर्यंत मुळात एकदम साफ करून टाकलेलं आहे सगळं. वगैरे पूर्ण घर बांधायला हरकत नाही. ते तिला बसायच्या वेळा सांगणार. हा प्लॉट आता स्वच्छ केल्यामुळे हे आपल्याला बांबू दिसायला आलेत. ह्याची इतकी घाण होती की हा इथे मला वाटतं मी कित्येक वर्षांनी वरती आलेलो आहे. हे सगळे बांबू आहेत इथे. किती बांबूची वेट आहेत बघा. 1 2 3 ही आपली विहीर तुडुंब भरली आहे. हा विहिरीचा ओव्हरफ्लो. ह्याच्यावरती पाणी झालं की ती पाणी डायरेक्ट विहिरीतनं बाहेर. पुढे गेलो तर हा आपला मागच्या वर्षी आपण ह्या सगळा प्लॉट साफ करून घेतला JCB लावून आणि इथे काजूची लागवड केलेली आहे. जे उंच दिसत आहेत ते सगळे काजू आहेत. मग अशा आपण बघितलेला काजू 20 आपण त्यावेळेला काय केलं की ह्या प्रत्येक काजूमध्ये माणसं घालून भोवती बाजूचं सगळं जे जंगल आहे ते कापून टाकलं. याच्यावरती वेली वाढत आहेत. हे आपलं तळं बघूया आपण. पाऊस पडायला लागलेला आहे बारीक बारीक. तळ्यातले मासे सर तुम्हाला झूम हो ना. हे आपल्याला लांबी. वाढ रे हुतुतलो सर इले ना काय. हा आपला दुसरा प्लॉट मागच्या वर्षी केलेला. हे केळी आता ह्या वर्षी लावलेले आहेत. ह्या सगळ्या बारीक ज्या केळी दिसत आहेत
आणि हे यंद्याचे केळी आहेत. पोपली पण सगळ्या यंद्याच्या आहेत. या यंदाच्या म्हणजे आता आपण जूनमध्ये लावलेले आहे. पण जी समोर जुनी केळ आहे ती 1 वर्षापूर्वी लावलेली आहे. ते मागे सगळाचा संपूर्ण प्लॉट आहे. ही जुनी लागवड आहे. समोर जी दिसते आपल्याला ती सगळी जुनी लागवड आहे. चांगले गच्च वाढलेले नारळ आहेत, सुपारी आहेत. दुसऱ्या बाजूने पण घेऊया शूटिंग आपण. म्हणजे लाईट ही आपली मागच्या वर्षीची लागवड. आपण त्या सुपारीच्या जाडीवर अंदाज काढू शकतो. हे बुंदाचं जाडी आहे त्याच्यानं लक्षात येईल आपल्याला. हा केळ्याचा प्लॉट आहे. केळी लागलेली आहे तिथे. ही जी नाही आहे त्यामुळे ह्याला भरपूर केळी लागतात. काढलात का आधीच काढलाय? नाही, तो पण केळ पडलेली आहे पावसाचं अच्छा. वादळ पाटी झालं. वादळात पडलेली केळ आहे ही. त्यामुळे ही केळ आता खराब झाली ना. हो, खराब झाली ती. ती केळ खराब झाली. बाकीच्या आहेत गणपतीला तयार होणार. हा आपला सागाचा प्लॉट आहे. आत शिरणं शक्य नाही. तुम्हाला डोळ्यानं दिसेल की जवळजवळ 5 फूट ते 6 फूट आत सगळं घनदाट जंगल वाढलेलं आहे. हे इथे जवळजवळ 4.5 बघा असं केळफुल येतं आणि केळफुलाला असे बारीक 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 केळफुल खाली राहतं. अशी बारीक 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 फुलातनं केळी येतात.